शेतकरी मित्रांनो नमस्कार. टेक्नो फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोरोमंडल कंपनीच्या फंटॅक प्लस या पीजीआर टॉनिक विषयी माहिती बघणार आहोत. माहिती घेत असताना त्यातील घटक असेल तसेच त्याचे पिकातील कार्य, त्याचे प्रमाण व फायदे अशा सर्व माहितीवरती आज आपण चर्चा करणार आहोत. शेतकरी मित्रांनो, माहिती घेण्याआधी अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, आपल्यातील बरेच शेतकरी बांधव आहेत जे गेल्या 20 ते 25 वर्षापासून शेती करत आहे. तसेच बरेच सारे शेतकरी बांधव आपल्या विविध पिकामध्ये पीजीआर टॉनिकचा वापर देखील करत आहे. पण आज जे 20 ते 25 वर्षापासून शेतकरी शेती करत आहे त्यांना फंटॅक प्लस हे काही नवीन नाही. तसेच बरेच सारे शेतकरी बांधवांच्या विश्वासात पात्र ठरलेले फंटॅक प्लस हे खूप सुंदर असे पीजीआर टॉनिक आहे. तर आज आपण फंटॅक प्लस विषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला फंटॅक प्लस विषयी संपूर्ण माहितीही मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, फंटॅक प्लस या पीजीआर टॉनिकमध्ये आपल्याला कोणते घटक हे पाहावयास मिळत असतात, तर यामध्ये अमिनो ॲसिड, व्हिटॅमिन आणि प्रोटीन अशा घटकांनी बनलेलं एक परिपूर्ण असं पीजीआर टॉनिक म्हणजे फंटॅक प्लस आहे. तर शेतकरी मित्रांनो, हे पिकात कशा प्रकारे काम करत असते, तर हे L-सिस्टीन अमिनो ॲसिडवर आधारित पीजीआर टॉनिक आहे जे वनस्पतीच्या वाढीचे नियामक म्हणून कार्य करते. जे पिकातील फुलकळी, फळांचा विकास व उत्पादन वाढवण्यासाठी आपल्याला चांगल्या पद्धतीने मदत करत असते. तर शेतकरी मित्रांनो, याची फवारणी केल्यावरती पिकात आपल्याला काय बदल हा पाहावयास मिळत असतो, तर फवारणी केल्यावरती पिकातील आवश्यक असलेले सर्व अमिनो ॲसिड व जीवनसत्व प्रदान करते. त्यामुळे पिकातील वाढ ही चांगल्या पद्धतीने होत असते. त्याच पद्धतीने शेतकरी मित्रांनो, पिकातील जैविक व अजैविक तणापासून त्या ठिकाणी मुक्तता करण्याचे काम त्या ठिकाणी फंटॅक प्लस हे करत असते. तसेच पिकातील फुलकळी वाढवते, सेटिंग तसेच फळाचा विकास करण्यासाठी योग्य पीजीआर टॉनिक म्हणून काम करत असते. तसेच पिकातील गर्भधारणा वाढवण्याचे काम करते, म्हणजे पिकातील मादी कळी संख्या वाढवण्याचं काम त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने करत असते. तसेच शेतकरी मित्रांनो, फवारणी केल्यावरती पिकातील मादी फुलांची संख्या वाढत असते व मादी फुलांची जर का संख्या वाढली तर आपल्याला सेटिंग चांगल्या पद्धतीने होताना दिसून येत असते. त्यामुळे आपले जे काही उत्पादन आहे ते उत्पादन चांगल्या पद्धतीने वाढत असते. त्याच पद्धतीने शेतकरी मित्रांनो, आपल्या पिकात जर का फुलगळ होत असेल तर फुलगळ थांबवण्याचं काम त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आपल्याला करताना दिसून येत असते. त्याच पद्धतीने पिकातील जी काही प्रकाश संश्लेषण क्रिया आहे तर क्रिया वाढवतं, त्यामुळे पीक हे आपल्याला हिरवेगार होताना दिसून येत असते. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे आपण जर फंटॅक प्लसची फवारणी आपल्या पिकामध्ये केली तर आपल्या पिकातील जे काही उत्पादन आहे ते चांगल्या पद्धतीने वाढत असते व आपल्याला रिझल्ट देखील चांगल्या पद्धतीने मिळत असतात. तसेच शेतकरी मित्रांनो, फंटॅक प्लस या पीजीआर टॉनिकचा वापर आपण कोणकोणत्या पिकात करू शकतो, तर सर्वच भाजीपाला व फळवर्गीय पिकामध्ये आपण फंटॅक प्लसचा वापर करू शकतो. त्याच पद्धतीने शेतकरी मित्रांनो, याचे प्रमाण आपण काय घेऊ शकतो, तर याचे प्रमाण आपण प्रति लिटर पाण्यासाठी 1 ते 1.5 मिली प्रति लिटर पाण्यासाठी आपण फवारणीसाठी हे घेऊ शकतो. तसेच आपल्याला जर का एकरी वापर करायचा झाला तर एकरी आपण 100 ते 150 मिली प्रति एकर याचा वापर आपण फवारणीसाठी करू शकतो. तसेच शेतकरी मित्रांनो, याच्या जर आपण किमतीचा विचार केला तर इतर पीजीआर टॉनिकपेक्षा एकदम किफायतशीर व स्वस्त असं टॉनिक आहे. तर याचा 250 ml चा जो काही पॅक आहे आपल्याला साधारणतः 650 ते 700 रुपयापर्यंत बाजारात मिळू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, फंटॅक प्लसचा वापर आपल्याला कोणत्या स्टेजमध्ये करायचा आहे, तर पीक वाढीच्या अवस्थेनुसार आपण कुठल्याही स्टेजला फंटॅक प्लसचा वापर करू शकतो. तसेच शेतकरी मित्रांनो, वापर करायचा झाला तर आपल्याला कीटकनाशक, बुरशीनाशक तसेच इतर जे काही वॉटर सोल्युबल खत येतात तर त्याच्यामध्ये आपण मिक्स करून फंटॅक प्लसचा वापर करू शकतो. कुठल्याही प्रकारची अडचण त्या ठिकाणी येत नाही. तर शेतकरी मित्रांनो, अनेक शेतकरी बांधवांच्या विश्वासात पात्र ठरलेलं फंटॅक प्लस हे अतिशय सुंदर असं टॉनिक आहे. तरी वापर करत असताना कंपनी लेबलच्या सल्ल्यानुसार जर वापर केला तर त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला चांगल्या पद्धतीने रिझल्ट त्या ठिकाणी मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण कोरोमंडल या कंपनीच्या फंटॅक प्लस या पीजीआर टॉनिकविषयी माहिती बघितली. ती माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.